नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मार्च 2026 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी ज्यांना हाय BP आहे त्यांनी या महिन्यात विशेष काळजी घ्यावी. काही प्रसंगानुरूप आपलं ब्लड प्रेशर वाढणे किंवा चिडचिड करून एखाद्या गोष्टीबद्दल रागराग करून आपलं ब्लड प्रेशर वाढणे आणि ते अचानक शूट होणे अशा गोष्टी किंवा असे प्रसंग या महिन्यात दिसून येतात. त्यामध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून हाय BP असणाऱ्या व्यक्तींनी या महिन्यात विशेष काळजी घ्यावी. ब्लड प्रेशर शूट होणार नाही याची काळजी घ्यावी किंवा चिडचिडीचे आणि वादाचे प्रसंग जे आहेत ते टाळावे. कुठल्याही गोष्टीबद्दलचा राग मनात धरून भांडण तंटा तावातावाने बोलणे अशा गोष्टी भांडण करणे अशा गोष्टी करू नये. त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम दिसून येतात. म्हणून वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी याबद्दल विशेष काळजी घ्यावी. उद्योगधंद्यामध्ये आपल्या भागीदारीत व्यवसाय जर असेल, व्यवहार जर करायचा असेल तर त्याबद्दल आपण थोडं सतर्क राहावं. शक्य झालं तर लांब राहावं. कारण भागीदारीचा व्यवसाय या महिन्यात नवीन भागीदारी करणे किंवा भागीदारीतल्या व्यवसायामध्ये काही उत्कर्ष होणे अशा गोष्टींना या महिन्यामध्ये जरा स्टॉप लागण्याची शक्यता आहे. म्हणून ज्यांचे असे जे बिझनेस आहेत पार्टनरशिप त्यांनी या महिन्यामध्ये जरा एकमेकांबद्दल मनात अढी न धरता खुल्या मनाने काही गोष्टींवर बोलून आपले प्रसंग जे येत आहेत त्याचा उहापोह करावा. भागीदारीतल्या व्यवसायात कदाचित ते आपली भागीदारी तुटण्याची शक्यता पण दिसून येते. आपले जे मानसिकता एकमेकांच्याबद्दल अढी असण्याची असेल तर ते भागीदारी जास्त टिकणार नाही, पार्टनरशिप तुटू शकते. म्हणून याबाबतीत आपण काळजी घ्यावी. मोठं लोन किंवा असं काही वैयक्तिक इन्व्हेस्टमेंट धंद्यामध्ये म्हणजे पार्टनर्स आहेत पण स्वतः वैयक्तिक इन्व्हेस्टमेंट करतायत अशी या महिन्यात शक्यतो करू नये. कारण ते अडकून जाण्याची शक्यता या महिन्यात जास्त दिसते. म्हणून अशा गोष्टींबद्दल आपण काळजी घ्यावी. बाकी नोकरी करणारे जे व्यक्ती आहेत त्यांनी आपल्यावर ठरवलेली किंवा आपल्यावर दिलेली जी जबाबदारी आहे ती पूर्णत्वास कशी चांगल्या प्रकारे नेता येईल, कशी पूर्ण करता येईल याबद्दल खबरदारी घ्यावी आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावं. कामास काम एवढं उद्दिष्ट ठेवावं. बाकी अन्य कुठल्याही भानगडीत नोकरदार व्यक्तीने पडू नये की जेणेकरून पुढे काहीतरी समस्या निर्माण होईल. आपण आणि आपलं काम एवढंच फक्त उद्दिष्ट ठेवावं म्हणजे आपल्या नोकरीत काही त्रास आपल्याला संभवत नाही आहे. त्याचप्रमाणे आपल्या नोकरीच्या ठिकाणी आपले कलिग्स किंवा आपल्या बरोबरीचे किंवा आपल्या ज्युनियर्स हे आपल्याविषयी जर काही अनिष्ट गोष्टी पसरवत असतील तर त्याकडे आपण लक्ष देऊ नये. त्या आपण लक्ष न दिल्यास आपोआप हवेत विरून जातील आणि त्या जशा आल्या तशाच निघून जातील. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की स्पर्धा परीक्षा देणारी जी मुलं आहेत त्यांना या महिन्यात विशेष यश आणि प्रावीण्य मिळू शकतं. आपल्या हव्या त्या तारखा आपण ऑनलाईन परीक्षेच्या बुक करा आणि अशा स्पर्धा परीक्षातून आपण लक्षवेधी कामगिरी करू शकता असं या ठिकाणी दिसून येईल. विशेष प्रावीण्य मिळवणे, काही बक्षिसं मिळवणे असंही या मुलांना म्हणजे अशा प्रकारच्या मुलांना दिसून येतं. कलाकारांना सुद्धा हा महिना, क्रीडा क्षेत्रातल्या मुलांना आणि पुरुषांना महिलांना हा महिना चांगला आहे असं म्हणता येईल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की घरामध्ये काही कुरबुरी जे आपल्या कानामागून पडत असतील तर त्याकडे थोडं लक्ष द्यायची गरज आहे. कारण कुठेतरी असमाधान जर असेल तर ते या ना त्या रूपाने बाहेर पडतं. त्याची चर्चा होते आणि ते मागून चर्चा आपल्या कानावर येते. तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांचा योग्य तो आहे मान ठेवा. ज्येष्ठ लोकांचा मान ठेवा घरातल्या आणि त्यांचा सन्मान करा असं दिसून येतं.
आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींना तुम्ही योग्य वागणूक द्या आणि त्यांना मुद्दाम कुठेतरी फिरायला घेऊन जावं असा एक योग दिसून येतो. त्यांनाही कधीतरी कंटाळा येतो, म्हणून त्यांच्यासाठी आपण काहीतरी टूर अरेंज करणं असं या महिन्यात तुम्ही करू शकता. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मला असं दिसून येत आहे की संततीविषयी आपण जे काही चिंता करत आहात त्या चिंतेला अजून योग्य दिशा मिळाली नाही आहे. तर योग्य दिशा मिळण्यासाठी योग्य सल्ला घ्या आणि आपले ट्रीटमेंट वगैरे जे ते काही सोडू नका. त्यातूनच आपल्याला पुढे यशाचा मार्ग नक्की निघेल, म्हणून विश्वास ठेवा आणि विश्वासाने या गोष्टी करत राहा. वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी आपल्या मुलांबद्दल विशेष काळजी घेण्याची गरज आहे. जी मुलं पौगंडावस्थेत आहेत, म्हणजे 12, 14, 15 अशा वयाची जी मुलं आहेत ती या वयामध्ये कुसंगतीला, वाईट संगतीला लागतात आणि परीक्षा वगैरे झाल्यानंतर एकदम त्यांचा उत्साह उफाळून येतो. अशा वेळेला त्यांना थोडा लगाम घालण्याची आपल्याला गरज आहे. तर ती आपण गरज आपली भागवा. त्यांना वारू किंवा आपला चौखर उधळणारा घोडा जो आहे अशी त्यांची अवस्था होईल, त्याबद्दल त्यांना वेळीच लगाम घाला. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आपलं उत्पन्न जे आहे ते योग्य प्रकारे आपल्याला मिळत आहे. त्याचे योग्य विनियोग करा. योग्य त्याचा जो काही खर्च आहे तो योग्य तऱ्हेने होत आहे की नाही एवढं फक्त बघा. बाकी खर्च करण्याविषयी काळजी करायचं कारण नाही आहे. हे होतं वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.